सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. नमस्कार. निनाद नमस्कार. आधी थोडंसं आपल्या समूहाविषयी सांगते, तोपर्यंत सगळ्यांना जॉईन होतील. अध्यात्माविषयी ज्यांना जिज्ञासा आहे आणि मूळ ग्रंथांचा अभ्यास करण्याकडे ज्यांचा कल आहे, अशा काही लोकांना घेऊन आपण हा समूह सुरुवात केलेली आहे. आणि यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं फॉरवर्ड किंवा गुड मॉर्निंग गुड नाईट ठेवत नाही. फक्त आणि फक्त जे मूळ ग्रंथातील संदर्भाकडून आलेले असतील असे लेख आणि व्हिडिओ आपण आपल्या समूहावरती घेत असतो. आणि दर शुक्रवारी आपल्या समूहावरती आपण कुणाला कुणाला मार्गदर्शनासाठी आमंत्रित करत असतो, जसं आज तुम्ही आलेला आहात. तर अशा पद्धतीने गेले म्हणजे जानेवारीपासून आपण हा उपक्रम करतो आहोत. आणि म्हणजे महिन्यामधून 4 प्रवचन आपण सगळ्यांची ठेवत असतो. आपल्याकडे आपळे बुवांनी पण केलं, प्रणव गोखले शास्त्रींनी पण केलेलं आहे, अवंतिकाताई टोळ्यांनी पण केलेलं आहे. आज आम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे. आता आपण स्टार्ट करूयात. मला नेहमी एक कसं वाटतं की तरुणांनी ह्या क्षेत्राकडे वळायला हवं. आणि आपण आपल्या समूहात जसं ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेतलंय, तसं तरुणांचं पण घेतलेलं आहे. आणि मला खरंच एका गोष्टीचं खूप विशेष वाटतं की आजची ही पिढी ह्या दोन्ही गोष्टी कसं मॅनेज करू शकतायत माहिती नाही. जसं आज निनादची ओळख करून देताना मला खूप छान वाटतंय की त्यांचं लौकिक शिक्षण मास कम्युनिकेशन मध्ये झालेलं आहे. आणि शिवाय कीर्तन आणि वैदिक शिक्षण असं म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये ते प्रवीण आहेत. तर केव्हा केव्हा मला खरंच आश्चर्य वाटतं की हे सगळं कसं जमवू शकतात ना ही मंडळी. कारण हा एक वेगळा इंटरेस्ट आहे आणि मास कम्युनिकेशन मधला इंटरेस्ट अगदी वेगळा आहे. त्यांचं शिक्षण जसं मी आता सांगितलं मास कम्युनिकेशन, त्याच्याच बरोबर ते संस्कृत विशारद आहेत, ज्योतिष विशारद आहेत, वास्तू विशारद आहेत, MA संस्कृत केलेलं आहे. यांची माझी ओळख पहिल्यांदा जाम समर्थ इथे झाली होती. आणि तेव्हाच मी जेव्हा आमच्या प्रवासामध्ये गप्पा झाल्या, तेव्हाच ठरवलं होतं की जेव्हा केव्हा आपला हा समूहाचा उपक्रम सुरू होणार आहे, तेव्हा आपल्याला निनादला बोलवायचं आहे. आणि म्हणून आज आपण निनादला इथे बोलवलेलं आहे. त्यांची अजून एक महत्वाची ओळख म्हणजे सगळ्यांनी समर्थ रामदासांचा सिनेमा बघितलेला असेल. आणि त्याच्यात जी बालसमर्थांची भूमिका केलेली आहे, ती निनादनी केलेली आहे. तसंच जाणता राजा या महानाट्यामध्ये पण त्यांनी शिवाजी महाराजांची बालभूमिका केलेली आहे. म्हणजे हा अजून एक वेगळा पैलू आहे निनादचा. आणि म्हणजे सगळ्या अर्थाने आपण म्हणू एक युथ कॉन म्हणून आपण आज निनादकडे बघू शकतो. समर्थ भक्त म्हणून तर माझा नमस्कार आहेच. आणि ही जी सगळी ओळख आहे, त्या दृष्टीने पण निनादला पुन्हा एकदा मानाचा नमस्कार करते. आणि निनादला विनंती करते की तुम्ही स्टार्ट करा प्लीज. सगळ्यांना नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. खर तर जेवढा मोठा परिचय माझा करून दिला, तेवढा मी काही मोठा नाहीये. फक्त एक समर्थ भक्त आहे आणि समर्थांच्या विचारांचा किंवा थोडक्यात म्हणलं तर समर्थांचाच अं, प्रचार प्रचार असं म्हणता येणार नाही. अभ्यास मी अजूनही करतो आहे, पण त्या निनाद, आवाज अभ्यासामध्ये थोडा कमी येतोय. थोडं अजून जवळ घेतला तर माईक थोडा आवाज वाढेल. सॉरी, आता येतोय जरा आवाज? डिस्टर्ब केला. नाही नाही, हरकत नाही. आता आवाज येतोय? हा, अजून थोडासा क्लिअर व्हायला पाहिजे. बरं, एक मिनिट. हा. आता येतोय आवाज नीट? हो, आता जास्ती क्लिअर येतोय मला असं वाटतं. हा हा हा. ओके, प्लीज स्टार्ट. समर्थांच्या वाङ्मयाचा किंवा वाङ्मय रूपामध्येच समर्थ आजही आपल्या बरोबर आहेत, कारण स्वतः समर्थांचीच वाक्य आहेत. अ, जरी मी आता या जगात नसलो, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर. पण हे कशाच्या स्वरूपामध्ये समर्थ आहेत? तर ते दासबोधाच्या
आत्मारामाच्या मनाचे श्लोक असतील, समर्थांचं समग्र वाङ्मय आपण बघितलं तर त्या सर्व त्यांच्या संपूर्ण वाङ्मय रूपामध्ये समर्थ आजही आपल्यामध्ये आहेत. आणि म्हणून त्यांच्या विचारांचं मंथन करणं हा एवढा एक प्रामाणिक उद्देश आजच्या या सगळ्या माझ्या आपल्या चर्चेमध्ये असणार आहे. चर्चा मी याच्यासाठी म्हणतो की आता प्रत्यक्ष जरी आपला संवाद होत नसला, अप्रत्यक्ष रूपाने आपण बोलतो आहोत, पण ज्याप्रमाणे साधारण लाईव्ह सेशन्स जे असतात, तर एकाच बाजूला लावून ठेवायचं आणि मग आपलं आपलं काम आपण करत असतो. मी सुद्धा तेच बऱ्याचदा करत असतो, पण मला मात्र असं साधारणतः अपेक्षित नाही. त्यामुळे चर्चा स्वरूपामध्येच आपण आजचं जे काही आपलं हे सेशन आहे, सत्र आहे, ते घेणार आहोत. त्यामध्ये महंत लक्षण असा मी विषय निवडला. आता हा विषय निवडतानाच खरं तर थोडीशी गंमत झाली. म्हणजे काकूंनी मला सांगितलं, महंत लक्षण हे नाव ऐकून काहीतरी खूप वेगळी प्रतिमा आज आपल्या समोर निर्माण होते आणि हे आज आपल्या धर्माचं असलेलं दुर्दैव आहे. महंत हा शब्द ऐकला की आम्हाला आठवतात ते असे उग्र, तापट आणि डोक्यावरती जटा असे घेतलेले किंवा अगदी सोन्यांच्या असे भारामध्ये फिरणारे असे कोणीतरी साधू. आणि मग त्याचा सांसारिक लोकांशी काय संबंध आहे किंवा त्याच्यातून आम्हाला काय मिळणार आहे, हा मुद्दा साधारणतः पहिले निर्माण होतो. पण महंत हा शब्द दासबोधामध्ये, अर्थात आजच्या जगामध्ये आज आपण तो कोणत्या अर्थाने वापरला जातो, वेगवेगळे अर्थ त्याला लावले जातात. आणि महंत ही अक्षरशः म्हणजे आत्ताच्या जर प्रॅक्टिकली आपण बघायला गेलं तर महंत ही उपाधी म्हणे विकत सुद्धा घेता येते आणि घेतली जाते. कितीतरी एक ठराविक रक्कम आपण भरली की मग श्री 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 1008 महंत आणि अशा अनेक उपाध्या घेतल्या जातात. पण समर्थांना अपेक्षित असणारा महंत, समर्थांनी दासबोधामध्ये ज्याचं लक्षण लिहिलेलं आहे तो महंत, आणि आता आपल्या डोळ्यासमोर महंत हा शब्द ऐकल्यानंतर ज्याची प्रतिमा निर्माण होते तो महंत, या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हा फरक स्पष्ट करणं एवढंच माझं आजचं काम आहे. बघा, समर्थ आणि बाकीचे सगळे संत जर आपण बघितले तर दोघांच्या मध्ये प्रॅक्टिकली आपण जर बघायला गेलं तर एक खूप मोठा फरक ज्याला आपण म्हणू असा दिसतो की समर्थांची एकूणच सगळी काव्यरचना किंवा समर्थांचं एकूण चरित्र आपण जर बघितलं तर समर्थ हे असे संत आहेत की बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. कोणतीही गोष्ट जेवढ्या प्रॅक्टिकली समर्थांनी घेतली तेवढी बाकी म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये आहेच. आणि मग ह्याच्यामध्ये समर्थांच्या अगदी जोडीला जर आपण बघितलं तर तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराज सुद्धा प्रत्येक गोष्ट ही प्रमाणामध्ये घेऊन आपल्याला दाखवतात. पण समर्थांचं वेगळे सांगायचं तर क्रिया काय केली पाहिजे, आम्ही क्रियेमध्ये कसं वर्तायला पाहिजे, हे समर्थ आपल्याला शिकवतात. मग दासबोधामध्ये आपण म्हणतो 20 दशक 200 समास, 200 समासांचा दासबोध समर्थांनी लिहिला. आणि हा दासबोध कसा ग्रंथ आहे तर प्रत्यक्ष प्रकरण ग्रंथ आहे. आपल्याला काय हवं आहे ते त्या त्या समासामध्ये बरोबर आपल्याला समर्थांनी ज्याला मॅनेजमेंट म्हणतात आत्ताच्या काळातलं, हे मॅनेजमेंट समर्थांनी शिकवून ठेवलं. पण हे सगळं करताना दासबोधामधला समर्थांचा आवडता दशक जर कोणता असेल तर असा सहज मनामध्ये विचार येतो, 20 दशक समर्थांनी लिहिले पण 20च्या 20 आवडीनेच लिहिले असं नाही. अहो, जे निस्पृहाचा तुरा समर्थांना म्हटलं जातं, एवढे निस्पृह असणारे समर्थ, कोणाकडून काही त्यांना मागायचं नाही. पण मूर्ख लक्षणं सांगताना समर्थांनी आनंदाने सांगितली असतील, किंवा मूर्ख लक्षणं, पढत मूर्खांची लक्षणं किंवा कुविद्येचं लक्षण सांगताना समर्थांनी शेवटी लिहिलंय की हे त्यागावं म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. ते माझं वाक्य प्रमाण मानून तसं तुम्ही वागायला जाऊ नका. साधारणतः माणसाची खोड अशी असते आणि हे दुर्दैव आहे, आजचाही माणूस तसाच आहे आणि समर्थांच्याही काळातला तसाच होता. समर्थांना त्या काळी सुद्धा कल्पना होती की आपल्या ओवीचा काहीतरी विचित्र अर्थ लावून त्याचं प्रमाण वापरून लोक काही घेऊ शकतात. आणि म्हणून किती सावध आहेत समर्थ. तर प्रत्येक लक्षणांचा, आता लक्षण हा शब्द फार विलक्षण आहे.
लक्षण हा शब्द कसा तयार होतो? तर लक्षण ही दोन प्रकारची साधारणतः असतात. आपण आपल्याकडे एक म्हण आहे, प्रचलित आहे फार. आपण म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आता बाळाचे पाय पाळण्यात दिसणं याच्यामध्ये आपल्याला लक्षणच सूचित करायचं आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसणं हे सुद्धा लक्षण आहे. पण ते कोणतं लक्षण आहे? तर जन्मतःच येणारं लक्षण, जन्मजात लक्षण. आणि हे लक्षण आपल्या मागच्या जन्मीच्या असलेल्या पूर्वसंस्कारानुसार येत असतं. आणि म्हणून हिरण्यकश्यपू, कालच नरसिंह जयंती होऊन गेली, हिरण्यकश्यपू सारखा जो अत्यंत ज्याला आपण म्हणू आसुर कुळीचा राजा, अशा आसुर कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा भक्त प्रल्हादाने भक्तीचा परमोच्च अंक गाठला. कारण त्याचं लक्षण पाळण्यामध्ये दिसणारं हे लक्षण त्याच्या पूर्वकर्मानुसार आलेलं आहे. आणि मग लक्षणांची दोन प्रकार जर आपण मुख्यत्वानं बघितले, तर पहिला प्रकार असा येतो की जो जन्मताच आहे. आता आपण माणूस आहोत, हे आपलं लक्षण आहे. आपण आपल्याला दोन हात आहेत, दोन पाय आहेत, देवाने आपल्याला दोन डोळे दिलेले आहेत. हे मनुष्यत्वाचं लक्षण आहे, जे बदलणार हातात नाही. पण दुसरं मात्र, मनुष्य जन्माला आल्यानंतर तिथून पुढे तो जे काही वागतो आहे, तो जन्माला आल्यानंतर काय करतो, तर हे त्याच्या वर्तणुकीतलं लक्षण. आणि म्हणून समर्थांनी पहिल्यापेक्षा दुसऱ्याचा आग्रह जास्त धरलाय. आपण कुठे जन्माला आलो, आपण काय करतो, याच्यापेक्षा आपलं लक्षण हे आपल्या कृतीमधून प्रकट होणार. आणि म्हणून दासबोधामध्ये अनेक प्रकारची लक्षणं येतात. अगदी सगळ्यांना लागू होणारं, मग त्याच्यामध्ये मी पण येतो, असं सगळ्यांचं आवडतं असं ते म्हणजे मूर्ख लक्षण. सगळ्यांना फार आवडतं, कारण काय ऑब्झर्वेशन समर्थांचं आम्हाला दिसतं. पण गांभीर्याने आम्ही जर विचार केला, ही सगळी त्यागाची लक्षणं समर्थांनी मांडली. आणि ती अगदी आपल्याला पहिल्या 4-5 दशकांमध्येच येऊन जातात. पण महंत लक्षण हे आहे, तर हे महंत लक्षण कुठे समर्थांनी याची योजना केली? बघा, समर्थ हे अगदी परफेक्ट आहेत. म्हणजे त्यांच्या आयुष्याचा जरी आपण विचार केला, तरी बऱ्याचदा मनामध्ये कल्पना येते की लिव्हिंग अ लाईफ विथ नो रिग्रेट्स म्हणजे काय असतं. तर ते समर्थांच्याकडून शिकायचं. प्रत्येक डिसिजन, आयुष्यातला प्रत्येक निर्णय समर्थांनी एवढा विचार करून घेतला की परत मागे वळून बघायची गरज त्यांना पडलेली नाही. मग जसं भगवान गोपालकृष्णांचं आयुष्य असेल, एकदा गोपालकृष्णांनी वृंदावनाचा त्याग केला आणि ते पुढे गेले, द्वारकेला गेले, नंतर परतून कधीही मागे पुन्हा वळले नाही की आज मला आठवण येते वृंदावनाची म्हणून जाऊन गोपिकांना भेटून येतो, असं कधीच केलं नाही. जे जे निर्णय ते घेत गेले, ते निर्णय पूर्ण संपेपर्यंत, म्हणजे पूर्णत्वाला जाईपर्यंत त्या निर्णयावरती ठाम होते. आणि म्हणून डिसिजन पॉवर समर्थांची किती बलाढ्य आहे, किती बलवान आहे. त्यामुळे समर्थ महंत लक्षण 11व्या दशकामध्ये लिहितात, 11व्या दशकामध्ये महंत लक्षण टाकतात. पण मूर्ख लक्षण मात्र आधीच येऊन जातात. मग विसरले म्हणून नंतर घातले असतील का? साधारणतः लक्षण शब्द पुन्हा नंतर परत आलेला तो ऐकून आपल्याला असं वाटतं, अरे सगळी लक्षणं तर वरती होऊन गेली. उत्तम पुरुष लक्षण असेल, कुविद्या लक्षण असेल, जे जी लक्षणं समर्थांनी सांगितली ती सगळी वरती होऊन गेली. पण हा जो 11वा दशक आहे, हा दासबोधामधला समर्थांचा आवडता असणारा दशक आहे. आणि म्हणून या दशकाचं नाव आहे भीम दशक. भीम म्हणजे प्रत्यक्ष मारुती, आणि समर्थांचं लाडकं प्रकरण म्हणजे मारुतीराय आहेत. त्यामुळे समर्थांचा जर आवडता कोणता दशक आहे, तर तो भीम दशक आहे. आणि हा दशक, यातले सगळे समास जर आपण बघितले, तर फार मोठे नाही आहेत ते, पण ते सगळे समास असे आहेत की ज्यामध्ये प्रॅक्टिकली आम्ही काय करायचं, आम्ही प्रॅक्टिकली कसं वागायचं, हे समर्थांनी आम्हाला सांगितलं. बघा, आपण सगळे भक्ती मार्गामधलेच आहोत. तुम्ही तर माझ्यापेक्षा सगळे, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तुम्ही प्रत्यक्ष जसं की काकूंनी सांगितलं, मोठमोठ्या वक्त्यांची तुम्ही प्रवचन म्हणा, त्यांचं मार्गदर्शन ऐकत असता. त्यामुळे अध्यात्मशास्त्रामध्ये माझ्यापेक्षा तुमचा अधिकार खूप मोठा आहे सगळ्यांचा. पण आज आपण ज्या दशकाबद्दल बोलतोय, तो भीम दशक. आपण आपल्याला दिसतो. हे काय दिसतोय? नाही नाही, आपण त्याला दिसतो. आवाज येतोय माझा? हो, येतोय येतोय. मी केलं म्यूट त्यांना. हा.
कुणाचा तरी माईक स्टार्ट झाला आता, प्लीज हा. स्टार्ट करा. आज आपण ज्या Continue. दशकाबद्दल बोलतोय तो भीमदशक. आणि या भीमदशकामध्ये बाकी सगळं आता ज्ञान देऊन झालंय, पण तुम्ही प्रत्यक्ष आता कसं वागा, तुम्ही प्रॅक्टिकली तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये काय करा, हे समर्थ आपल्याला सांगतात. आणि त्या 11व्या दशकामधला 6वा असणारा समास, त्या समासाचं नाव आहे महंत लक्षण. तर असं या महंत लक्षणाचा आपण आज विचार करणार आहोत. हा दशक जसं मी सांगितलं प्रॅक्टिकली वागण्याचं दशक आहे आणि त्यामुळे समर्थांचा लाडका आहे. आधी केले मग सांगितले, ही संतांची वृत्ती आहे. आणि म्हणून समर्थ कसे असतील, समर्थांचं दर्शन जर आपल्याला घ्यायचं असेल तर भीमदशक उघडून बघावं लागतो. मग राजकारण आहे, मग वर्तवणूक आहे, निस्पृह लक्षण आहे, सगळं. म्हणजे आपण जर एखादा पुरुष जर इमॅजिन करायचा झाला दासबोधाचा अभ्यास करताना, समोर कोणाला ठेवायचं तर समर्थांनाच ठेवायचं. असा पुरुष कोण असेल तर ते प्रत्यक्ष समर्थच आहेत. आणि म्हणून या महंत लक्षणामध्ये आतापर्यंत तुम्ही भक्ती कशी करायची, भक्ती मार्ग काय काय आहे, मग नवविधा भक्ती कोणत्या आहेत, किंवा त्या त्या वाटेने गेल्यावर काय होतं, हे सगळं सांगून झालंय. पण आमची गंमत अशी असते, सगळं आमच्या इथे उतरतं पण ते इथलं इथे येत नाही. ते ते वागायचं कसं, ती वर्तणूक आमची कशी असली पाहिजे. साधारणतः असं होतं की आजकाल अध्यात्मशास्त्राचे लोक क्लास करतात आणि ते क्लास करून काहीतरी त्यांना एक सर्टिफिकेट मिळतं. आणि त्या सर्टिफिकेटमुळे होतं असं की त्यांच्या मनामध्ये विरक्ती निर्माण होण्याऐवजी अजून दुसरा क्लास करावा आणि अजून 4 सर्टिफिकेट आपल्या घरामध्ये भिंतीला लावावे, अशी आसक्ती मनामध्ये निर्माण होते. आणि ह्यापासून जर वाचायचं असेल तर फक्त समर्थांना फॉलो करावं लागतं, फक्त समर्थांना समजून घ्यावं लागतं. आणि आता आपण फार प्रस्तावनेमध्ये वेळ न घालवता मुख्य आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करू. या महंत लक्षणामध्ये जो महंत समर्थांना अपेक्षित आहे तो तुमच्या आमच्यासारखा आपल्या साधारण आयुष्यामधला महंत आहे. तो महंत हा बाह्य रूपाने असं डोक्यावरती जटा आहेत आणि संन्यास घेऊन हातामध्ये दंड कमंडलू आहे आणि सोळवळ आणि भरपूर असं भरजरी मोठा शिष्य समुदाय ज्याचा आहे, असा महंत समर्थांना अपेक्षित नाही. तर जो साधारण आयुष्यामध्ये सुद्धा आसपासच्या लोकांना, आता बघा समर्थांच्या ओवीमध्ये पूर्वी एकदा एक अशी ओवी येऊन जाते की जे आपले भावंड आहेत, जे आपले आप्तइष्ट आहे, त्यांच्यामध्ये महंती दाखवू नये. म्हणजे काय, तर ज्यांच्याशी तुमचं रोजचं उठणं बसणं आहे, ज्यांच्याशी रोजची सलगी आहे, जे तुम्हाला अगदी जवळून म्हणजे तुमचा भूतकाळ तुमचा वर्तमान काळ सगळं ज्यांना माहिती आहे, त्यांच्या पुढे फार शहाणपणा दाखवू नये. कारण कधीही तुम्ही जर त्यांना 4 चांगल्या गोष्टी सांगायला गेलात तर ते म्हणू शकतात, असू दे, तू घरी तुझ्या काय करतोस किंवा तू पूर्वी काय करत होतास आम्ही बघितलेलं आहे, तू काय आम्हाला शिकवू नकोस. त्यामुळे समर्थांना जो अपेक्षित असणारा महंत आहे, त्या महंताने सगळ्यांपासून थोडासा डिस्टन्स ठेवायला समर्थांनी त्याला सांगितलंय. आणि म्हणून या महंताची सुरुवात कुठून होते, तर समर्थ पहिली ओवी या दशकामधली, या समासामधली 6व्या समासामधली समर्थ सांगतात, शुद्ध नेटके लिहावे, लेहोन शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुको नये. पहिलीच ओवी बघा किती गमतीशीर आहे. पहिल्या ओवीमध्ये 3 वेळेला समर्थांनी शुद्ध या शब्दाचा, ज्याला आपण म्हणतो एक प्रकारे थोडासा भडीमार केलेला आहे. पहिल्या 3ही चरणांमध्ये शुद्ध शुद्ध शुद्ध. काय गरज आहे हो, तर शुद्ध या शुद्धतेला लौकिकामध्ये सुद्धा आणि परमार्थामध्ये फार महत्व असतं. आपण कोणतीही क्रिया कितीही करू पण ती शुद्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या क्रियेचं फळ आपल्याला नाही. आणि म्हणून शुद्ध लिहावं. बरं, नुसतं शुद्ध लिहून पण उपयोग नाही, उगाच पाल्हा लावून पण उपयोग नाही. समर्थ म्हणतात जे काही तुमचं आहे ते टू द पॉइंट असलं पाहिजे. महंताचं पहिलं लक्षण आहे. आपलं जे काम आहे ते काम स्पष्टपणाने टू द पॉइंट आपल्याला बोलता आलं पाहिजे, टू द पॉइंट लिहिता आलं पाहिजे. उगाच इकडची तिकडची पाल्हा लावून लिहिणं समर्थांना आवडत नाही. आणि म्हणून शुद्ध नेटके लिहावे. जेवढं लिहायला पाहिजे तेवढंच तुम्ही लिहा. लेहोन शुद्ध शोधावे. आता नुसतं तुमच्या मनाला काय वाटलं ते लिहू नका, तर रिसर्च करा. आजच्या काळामध्ये ज्याला
पीएचडी असे आपण एक संज्ञा देतो, अशी पीएचडी जर समर्थांना द्यायची झाली तर साधारणतः सज्जनगडावर एक खोली करावी लागेल आणि त्यात सगळी अख्खी पीएचडीची एक ढीग अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांवरचा समर्थांना द्यावं लागेल. अहो, जो मनुष्य, तुम्ही कल्पना करा की आंब्याच्या वेगवेगळ्या जाती, आता आंब्याचा सीझन आहे म्हणून सांगतो, आंब्याच्या वेगवेगळ्या जाती कुठल्या असतात, मग त्यांची चव कशी लागते, इथपासून ते चतुर्दश ब्रह्म, ते या सृष्टीची रचना, पिंड ब्रह्मांड रचना, ह्या एवढ्या विस्तृत, ज्याला आपण आवाका ज्यांचा म्हणतो साहित्याचा आहे, असा संत दुसरा सापडणं अवघड आहे. म्हणजे लौकिकामध्ये समर्थ लहानाहून लहान आहेत आणि परमार्थामध्ये मोठ्यांहून मोठे आहेत. पण आपला विषय असा चाललाय, शोधावे, शोध कार्य हे महंताचं दुसरं लक्षण या समासामध्ये समर्थ मांडतात. पहिलं म्हणजे नेटकेपणा. जर तुमच्याकडे तुम्ही नोट्स काढत असाल तर त्यासाठी तुम्हाला सोपं व्हावं म्हणून सांगतो, कारण हे सगळं प्रॅक्टिकल आहे, हे आपल्याला वापरायचं आहे समर्थांनी सांगितलेलं. तर पहिलं आहे नेटकेपणा. महंतानं नेटकं असलं पाहिजे. म्हणजे काय, तर लौकिक अर्थानं सुद्धा नेटकं, म्हणजे ज्याला अपिअरन्स आपण म्हणतो. आजकाल समर्थांना एका गोष्टीवरून खूप ट्रोल केलं जातं आणि विरोधक असं त्याच्यावरती एक मुद्दा म्हणतात की समर्थ म्हणे लंगोटीतच फिरायचंय. पण समर्थांचा एकांतामधला तो पोशाख आहे, कारण त्यांना मारुतीचा अवतार मानलं गेलंय म्हणून. मारुतीला लंगोटी आणि मारुती हे समीकरण आहे, त्याप्रमाणे ते समर्थांशी जोडलं गेलं. पण मुळातच समर्थांचा जो पोशाख लोकांमध्ये असायचा त्याचं वर्णन असं आहे की भरजरी पोशाख आणि पूर्ण अंगभर वस्त्र समर्थ नेसायचे. अगदी अंगभर वस्त्र, भरजरी पोशाख, फेटा बांधलेला आणि असे राजबिंडे समर्थ दिसायचे. कारण नको दैन्य बाणे जिने भक्ती विणे, समर्थ म्हणतात. दैन्य हे समर्थांना आवडतच नाही. आणि म्हणून तुम्ही बघा, बाकी कोणत्याही संतांपेक्षा समर्थांचा जर आपण नुसता फोटो जरी बघितला, काय बलदंड शरीर दिसतं आणि काय तेजस्वी मुद्रा दिसते, सगळं आपलं नैराश्य घालवून टाकतात समर्थ. त्यामुळे नेटकेपणा हा महंताचा पहिला गुण समर्थ सांगतात. दुसरा म्हणजे शोध कार्य, रिसर्च त्याला जमला पाहिजे जो महंत आहे त्याला. आणि तिसरं म्हणजे वाचन, शोधून शुद्ध वाचावे, चुकू नये, एररलेस, कमीत कमी चुका होणं, हे महंताचं तिसरं लक्षण समर्थांनी सांगितलं. विष्कळीत मातृका नेमस्त कराव्या. आता तो जो काळ होता समर्थांचा, थोड्या त्या काळाचा जर आपण विचार केला तर आज आम्हाला बघा काय खरंच विज्ञानाची किमया आहे. प्रिंटिंग प्रेस असल्यामुळे अगदी थोडेफार पैसे देऊन लगेच पुस्तकं मोठमोठी मिळतात, त्यामुळे आम्हाला त्याची किंमत नाही. पण पूर्वीच्या काळी मात्र जे पुस्तक आपल्याला आवडेल ते पुस्तक आपल्याला सगळं लिहून काढावं लागायचं. आणि हे लिहून काढणं म्हणजे किती अवघड असतं. अहो, साधं आपण कान गोष्टी खेळायला लागलो तर इकडून तिकडे एखादी गोष्ट जाताना ते वाक्य बदलून जातं सगळं. आणि हे म्हणजे पिढ्यानपिढ्या वेगवेगळे ग्रंथ तशीच्या तशी लिहायची. मग ह्याच्यामध्ये हे ग्रंथ रक्षण करणं खूप महत्वाचं काम आहे. आणि म्हणून महंतावरती समर्थांनी त्या काळी सोपवलं. आता त्या काळी जरी सोपवलेलं असलं, आज आमच्याकडे प्रिंटिंग जरी आम्हाला उपलब्ध असलं, तरी आमचं दुर्दैव असं आहे, छापखाना, प्रिंटिंग, टायपिंग सगळं आमच्याकडे आहे, तरीही आम्हाला शुद्ध लिहिता येत नाही. आणि हे आमचं दुर्दैव आहे. हे समर्थांना कदाचित कळलं असावं त्यावेळेला की हे काही सुधारणार नाहीत. आणि म्हणून विष्कळीत मातृका नेमस्त कराव्या, आट्या जाणून सदृढ धराव्या, रंग राखोन भराव्या नाना कथा. बघा, कथा करणं ही ज्याला आपण म्हणतो हे लक्षण आहे, ही शिकण्याची गोष्ट आहे. आपण कथा कशी रंगवली पाहिजे हे सुद्धा समर्थांनी, ह्याच्यावर सुद्धा महंताला भर द्यायला दिलेला आहे. आणि आता मात्र कम्युनिकेशन स्किल सुरू होतात महंताचे पुढे. बघा, जो महंत आहे तो फार वाचाळ असणं अजिबात अपेक्षित नाही. ज्याला खूप मोठं कार्य करायचंय त्याने आधी त्याचं तोंड बंद ठेवायला शिकलं पाहिजे. कुठे बोलावं, कुठे बोलू नये आणि काय बोलावं. तर समर्थ म्हणतात, जाणायाचे सांगता नये, सांगायाचे नेमस्त नये, समजल्याविण काहीच नये कोणी एक. जे समोरच्याला आपल्याला सांगायचं आहे ते कसं सांगितलं पाहिजे, तर समोरच्याची जाणून घेण्याची वृत्ती किती मोठी आहे. म्हणजे एखादा जर पहिल्याच वेळेला माझ्या प्रवचनाला किंवा माझ्या चर्चासत्रामध्ये आला आणि त्याला पहिल्याच वेळी मी अगदी ब्रह्मनिरूपण सांगायला लागलो, तर कदाचित त्याला कंटाळा येईल आणि तो बोर होईल आणि परत माझ्याकडे फिरकून सुद्धा येणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हळूहळू शिकवावे. कसं शिकवायचंय,
तर हळूहळू समोरच्याची प्रोग्रेस आपण मॅप करत 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 जायचं. हे समर्थांचा हा एक ज्याला आपण म्हणतो मेथोडॉलॉजी, कसं गेलं पाहिजे, कसं शिकवलं पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात की हरिकथा निरूपण नेमस्तपणे राजकारण. आता ह्यातलं जे राजकारण आहे हे राजकारण आणि आज आम्ही टीव्ही लावल्यावरती जे आम्हाला दिसतं, या राजकारणाचा अर्थार्थी एकमेकांशी काहीही संबंध नाही. समर्थांनी जे राजकारण प्रतिपादित केलेलं आहे ते राजकारण फार वेगळं आहे. त्याच्यामध्ये कुठेही कोणता पक्ष येत नाही, कोणतीही सत्ता येत नाही, काही येत नाही. तर कसं वागावं लोकांशी हे समर्थ म्हणतात. आणि हे कसं वागावं, तर नेमस्तपणे वागावं. सगळ्यांशी बरोबर आपलं स्वतःचा मान मरातब ठेवून आपण वागलं पाहिजे. पण नुसतं असं वागून सुद्धा उपयोग नाही. आपल्याला लोकांशी कनेक्ट होता आलं पाहिजे. नाहीतर लोक म्हणतील बघा हा किती शहाणा आहे, आमच्याशी बोलत नाही. तर असाही महंत समर्थांना अपेक्षित नाही. म्हणून वर्ता याचे लक्षण कसं वागायचं, तर ते सुद्धा लक्षण तुम्ही ऐका आता. समर्थ म्हणतात पुसो जाणे सांगो जाणे, अर्थांतर करू जाणे, सकळिकांचे राखो जाणे समाधान. बघा जो खरा महंत आहे त्या महंताचं लक्षण आता इथून सुरू होतं की पुसो जाणे सांगो जाणे. आधी त्याला विचारता आलं पाहिजे लोकांना. साधारणतः ज्यांनी थोडंफार काही ज्ञान मिळवलेलं असतं त्यांची प्रवृत्ती अशी असते की त्यांना काही कोणाशी घेणं देणं नसतं. कोण काय करत आहे, कोणाचं काय चाललं आहे, किंवा कोणाकडे माझ्यापेक्षा जास्त ज्ञान असू शकतं याची कल्पनाच त्यांना नसते. आणि त्यामुळे पुसो जाणे, कोणाला काही विचारावं, यामध्ये पहिल्यांदा कमीपणा आम्हाला वाटत असतो. पण ज्याला महंत व्हायचं आहे त्याने हा कमीपणा टाकून दिला पाहिजे. अहो मला सांगा, त्या काळामध्ये समर्थांनी एवढं ज्ञान कसं संपादन केलं असेल हो? आपल्याकडे श्रुतींनी एक नियम घातलेला आहे. श्रुती म्हणजे वेद. वेद मार्गाने नियम असा घातलेला आहे की विचारल्याशिवाय काही सांगू नका म्हणे. अर्जुनानं विचारलं म्हणून भगवद्गीता भगवंतानं मांडली. अर्जुनानं विचारलीच नसती तर सांगितलीच नसती हो. कारणच त्याचं आहे परिप्रश्नेन सेवया. जर प्रश्न समोरच्याकडून आला तर समोरचा बोलायला उद्युक्त होणार आहे, जो काही ज्ञानी व्यक्ती आहे तो. पण महंत हा कसा असला पाहिजे, तर त्याने प्रश्न सुद्धा विचारले पाहिजेत. त्याला काय प्रश्न विचारावा हे सुद्धा समजलं पाहिजे. नाहीतर आमची गंमत अशी असते की कुठे काय विचारावं त्याचा सेन्स आम्हाला नसतो. आजकाल सोशल मीडियावरती फार प्रसिद्ध आहे, सिव्हिक सेन्स याला म्हणतात, की कोणाला आपण काय विचारतो आहोत याचा सेन्स नसणं हे अजिबात महंताला चालणार नाही. आणि म्हणून पुसो जाणे, कोणाला काय विचारलं पाहिजे, कसं विचारावं, कोणत्या अदबीने विचारावं, हे पहिलं समर्थ सांगतात. सांगो जाणे, कोणी काही विचारलं तर त्याला सांगण्याचे सुद्धा मोठेपणा हा महंताकडे असला पाहिजे. नाहीतर आज आमच्याकडे अशी परिस्थिती असते की एखाद्याकडे एखादं ज्ञान आहे पण ते ज्ञान देण्याची त्याची वृत्ती नाही, किंवा ते ज्ञान कोणाला काही सांगावं की मला बाबा अमुक अमुक गोष्ट येते, तर हे शिकवण्याची सुद्धा एनर्जी आपल्याकडे आज राहत नाही. पण समर्थ म्हणतात की ती तुमच्याकडे ठेवा. अर्थांतर करू जाणे, सकळिकांचे राखो जाणे समाधान. आपल्या बोलण्यामुळे सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे. एका ठराविक वर्गासाठी, एका ठराविक वयासाठीच बोलायचं आणि बाकीच्यांना काही समजलंच नाही तरी चालेल, असं अजिबात चालणार नाही. त्यानंतर समर्थ म्हणतात दीर्घ सूचना आधीकडे, सावधपणे तर्क प्रबळे, जाण जाणून निवळ येथा योग्य. आता तर्क हा शब्द समर्थ इथे वापरतात. बरं, तर्काला आम्ही आजच्या इंग्लिशमध्ये आमच्या जी प्रचलित भाषा आमची झालेली आहे त्याच्यात लॉजिक म्हणतो. आणि हे लॉजिक कसं आहे, तर लॉजिक हे प्रत्येकाकडे इनबॉर्न त्याला मिळत असतं. मग कोणाकडे जास्त असतं, कोणाकडे कमी असतं. पण हा तर्क, हे लॉजिक ज्याला त्याला वापरता आलं पाहिजे. नाहीतर केवळ अमुक तमुक व्यक्ती असं म्हणतो म्हणून मी त्याच्या मागे जातो, याला अर्थ नाही. तर आपला तर्क सुद्धा तिथे वापरता येणं हे महंताचं लक्षण आहे. आणि आता आपण 6व्या लक्षणापर्यंत मला वाटतं पोहोचलो आहोत. पहिले 3 आपण बघितले, नंतर त्याला विचारता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. अर्थांतर करू जाणे, त्याला समोरच्या व्यक्तीच्या मनातला जो अर्थ आहे. बघा, बरीच वाक्य ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. काही उपहासाची असतात, काही शब्दार्थाची असतात, तर काही लक्षार्थ असतं, ज्याला आपण म्हणतो लेखी बोले सुने लागे.
म्हणजे बोललं दुसरंच काहीतरी आहे, पण त्यातून जो अर्थ घ्यायचा आहे, गर्भित अर्थ, तो वेगळा काहीतरी आहे. असे अर्थ वेगवेगळे त्याला काढता आले पाहिजेत. दीर्घ सूचना त्याला कळली पाहिजे. म्हणजे एखादं मोठं त्याच्यावरती जर काही जबाबदारी आहे, तर ती जबाबदारी त्याला पेलली पाहिजे. असा महंत समर्थांना तयार करायचा आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, सावधपणे तर्क प्रबळे, जाणून निवळी येथा योग्य. म्हणजे काय हो, तर ज्याला आपण म्हणतो इंटरप्रिटेशन, ही जी इंटरप्रिटेशन पॉवर आहे ही खूप चांगली महंताची असली पाहिजे. बघा, आज आमच्याकडे व्हॉट्सअप आहे, आज आमच्याकडे फेसबुक आहे, आज आमच्याकडे फोनवर बोलायला आहे, सगळ्या सुविधा आहेत, पण तरी आमच्याकडे आपापसातले गैरसमज संपत नाही, उलट वाढत जातात. तू मला काय मेसेज केला आणि मी तुला काय रिप्लाय दिला, याच्यामध्ये जे काही कन्फ्युजन होतं आणि दोघं भांडत बसतात आयुष्यभर. पण समर्थांची महंती अशी नाही. तो काळ किती अवघड होता. अहो, एक पत्र जरी इकडून तिकडे पाठवायचं, तरी ते पत्र 100व्या रस्त्यामध्ये कोणी चेक करणार आहे. ते पत्र तिथपर्यंत पोहोचेल की नाही याची कल्पना नाही. मग अशा वेळेला कमीत कमी शब्दात पण जास्तीत जास्त अर्थगर्भित असं बोललं गेलं पाहिजे. आणि हे बोलण्यासाठी प्रत्येकाची इंटरप्रिटेशन पॉवर चांगली असावी लागते. मी जे बोलतो आहे ते तुमच्यापर्यंत का कळत आहे? शब्द हे तर फक्त माध्यम आहे, पण अर्थ हा त्या शब्दांच्या मधून प्रवास करणार आहे. आणि म्हणून तुमचं मनन जेवढं आहे, तुमचं मनन जितकं आहे, भगवद्गीता असेल, दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल किंवा गाथा असेल, असे जे ग्रंथ आहेत ते वाचायला घेतल्यानंतर पहिल्यांदा वाचल्यावर जो अर्थ आम्हाला समजला, तेवढाच अर्थ दुसऱ्यांदा कळेल असं नाही. कदाचित त्याच्यापेक्षा वेगळा काहीतरी अर्थ, तो एकच शब्द, तीच ओवी आम्हाला दुसरा अर्थ काहीतरी सांगून जाते. कारण आमचे इंटरप्रिटेशनची पॉवर ही बदलत असते. जसा जसा आम्ही व्यासंग वाढवतो, जसं जसं आम्ही श्रवण वाढवतो, तशी आमची शक्ती बदलत असते. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जाणून निवळे. त्या महंताची इंटरप्रिटेशन पॉवर चांगली असली पाहिजे, त्याशिवाय त्याला महंत म्हणता येणार नाही. आणि ही सगळी लक्षणं, या साधारणतः आपण आतापर्यंत 13 लक्षणं ही बघितली. आणि ही सगळी लक्षणं ज्याच्याकडे आहेत, 7व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, ऐसा जाणे जो समस्त, तोची महंत बुद्धिवंत. आता नुसतं महंत असून पण चालणार नाही, तर बुद्धिवान असलं पाहिजे. म्हणून या सगळ्याचा महंताने आधी अभ्यास करायचा. आणि त्या वेगळे अंतवंत. आता थोड्या गमतीचा स्वभाव समर्थांचा आहे. बरेच समास आपण दासबोधातले जर बघितले ना, काही काही समास असे आहेत की त्यात ओव्या खूप जास्त आहेत. आणि ओव्या जास्त आहेत म्हणून समर्थांना कल्पना आहे की आता ह्यांना कंटाळा आलेला आहे, एवढ्या जास्त ओव्या. आणि म्हणून बहुत बोलिलो क्षमा केले पाहिजे. समर्थ म्हणतात आपल्याला, बघा, संवाद आहे समर्थांचा, गुरु शिष्य संवाद आहे. आणि म्हणून शिष्याला गुरुने असं म्हणावं की आम्ही खूप बोललो, आता तुम्ही क्षमा करा आम्हाला, फार आम्ही जरा पाल्हळ लावली बोलता बोलता. एवढी विनम्रता असावी का हो? असलीच पाहिजे. पण ही विनम्रता अंगी असणारे समर्थ आहेत. पण आम्ही नुसतं समर्थ भक्त म्हणलं तरी आमची छाती जरा गर्वाने वाढते. आम्हाला असं वाटतं आम्ही समर्थांचे भक्त आहोत. पण समर्थ कसे होते? तर ऐसा जाणे जो समस्त, या सगळ्याची जाण ठेवणारे समर्थ. आणि तोची महंत बुद्धिवंत, या वेगळे अंतवंत सकळ काही. मग असा जो कोणी आहे, असा जो महंत, या 13 लक्षणांनी जो युक्त आहे, 13 गोष्टींचा सतत अभ्यास करणारा आहे, त्याचं पुढे काय होतं? तर समर्थ म्हणतात, ताळ वेळ तान माने, प्रबंध कविता जाड वचने, मजालसी नाना चिन्हे, सुचती जया. बघा, आपल्या जवळ असा एखादा व्यक्ती असतो, ज्याला आपण मुव्हिंग एन्सायक्लोपीडिया म्हणतो. कोणताही प्रश्न त्याला विचारावा आणि पटकन त्याने त्याचं उत्तर द्यावं. पण या उत्तर सुचण्यामागे खूप मोठी साधना त्याची झालेली असते. खूप मोठं त्याने कष्ट करून ते ज्ञान मिळवलेलं असतं. आणि ते सगळं मिळवलेलं ज्ञान हे नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, तर ते वेळेवर बोलायला सुचलं पाहिजे, वेळेवर आठवलं पाहिजे. आणि म्हणून मजालसी नाना चिन्हे सुचती जया, जो एकांतास तत्पर. एकांत हा समर्थांचा सगळ्यात आवडता प्रांत आहे. बघा, खरं ज्याला आपण म्हणतो आपली सगळी जी बुद्धी आहे किंवा आपली जी प्रज्ञा आहे, त्या बुद्धीची खरी ताकद ही केव्हा सगळी जागृत होते? जेव्हा मनुष्य एकांतामध्ये असतो तेव्हा. आणि म्हणून आता उदाहरण म्हणून द्यायला हरकत नाही. आज एक नाव आपण चित्रपटांमध्ये बघतो,
त्याचं नाव आहे शाहरुख खान. आता हे नाव इथे घेण्याच्या लायकीचं नाही याची मला कल्पना आहे, पण तरीही एका इंटरव्ह्यू मध्ये त्याला विचारल्यानंतर त्या व्यक्तीने असं सांगितलं की मला एकांतामध्ये राहायला खूप आवडतं, आणि म्हणून म्हणले मी काय केलंय, तर माझं जे बाथरूम आहे घरातलं, त्या बाथरूम मध्ये मी लायब्ररी केली आहे म्हणजे, आणि मी तिकडे जातो आणि एकटाच वाचत बसतो, असं त्याचं त्या मुलाखतीतलं उत्तर आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की एकांतामध्ये माणसाची जी प्रज्ञा आहे, जी बुद्धी आहे, ती सगळ्यात जास्त काम करत असते. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जयास एकांत मानला अवघ्या आधी कळे त्याला. आणि म्हणून एकांताला तत्पर असलं पाहिजे महंतानं. एकांत त्याला आवड असली पाहिजे एकांताची. आणि या एकांतामध्ये जाऊन काय करायचंय, जो एकांत असं तत्पर, एकांतामध्ये जाऊन झोपा काढायच्या नाहीत, तर आधी करी पाठांतर. जो पाठांतर चांगलं करणार आहे, त्यानंतर अथवा शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भीचे. नुसता ग्रंथाचं पारायण कर असं समर्थ कधीच म्हणत नाही. म्हणजे आत्ताच्या काळी जर समर्थ असते, तर मला असं वाटतं त्यांनी अखंड दासबोध असा काढला नसता. आता त्या काळी प्रिंटिंग किंवा हे काही उपलब्ध नव्हतं, नाहीतर समर्थांनी अशी 20 पुस्तकं लिहिली असती एकेका दशकाची. ज्याला जे पाहिजे ते त्याने वाचा, आणि माझं पारायणच तुम्ही करा असं समर्थांनी आग्रह धरला नसता. कारण प्रत्येकाला काय काय हवं आहे, कुठल्या वेळेला आपल्याला कसली गरज आहे, हे समर्थांना बरोबर माहिती आहे. आणि म्हणून अर्थांतर शोधण्याला जे आपण आता करतो आहोत, आपण पारायणामध्ये नुसता हा समास वाचून जातो, महंत लक्षण, पण काय वाचलं त्याचं मनन करायला आपल्याला वेळ होत नाही. म्हणून हा सगळा आपण प्रपंच करतो आहोत. तर दोन शब्दांच्या मध्ये जो दडलेला अर्थ आहे, हा अर्थ कसा दडलेला असतो, अगदी घट्ट चिटकलेला आहे. मग त्याला एक सुभाषित म्हणतात, वागर्थाव्य संपृक्तो वागर्थ पतिपत्तये जगत पितर वंदे पार्वती परमेश्वर. शंकर आणि पार्वती यांचं नातं किती घट्ट आहे हो एकमेकांशी. कोणी त्यांना वेगळं करू शकलं नाही, करू शकत नाही. सती म्हणत नाही, पार्वती म्हणतोय. आणि शंकर पार्वतीचं जसं नातं एकमेकांना जोडलेलं आहे, तसं शब्द आणि अर्थाचं नातं जोडलेलं आहे. शब्द, आता मी शब्द असं म्हटल्या तुम्हाला इमॅजिन होतं की नाही तिकडे, शब्द म्हणजे काय, हा आपण जे शिकलेलो आहोत शब्द ते, किंवा अर्थ म्हणल्या अर्थ म्हणजे काय हे कळतं. ही जी आपल्याला मनुष्याला दिलेली देण भगवंताने आहे, याचं अर्थांतर हे खूप मोठं फलित आहे. म्हणजे मी एक वाक्य बोलतो आणि ह्या वाक्याचा अर्थ तुम्हाला बरोबर लागतो, तो तुमच्या तुमच्या प्रज्ञेनुसार लागतो. पण हा लागण्यासाठी म्हणून अर्थांतराचा अभ्यास महंताला समर्थांनी सांगितला. पण आता हा महंत कसा आहे हो, साधारणतः चमत्कार अवतार आपण खूप बघतो. एखादा बाबा, आता तर खूप झालेत असे, की काहीतरी ते करतात आणि एक मंत्र म्हणून मला सिद्धीच आहे, किंवा मी मी पूर्वजन्मी असा असं होतो आणि माझ्याकडे हे आता आहे म्हणून मी तुम्हाला बरं करतो, किंवा म्हणून मी तुम्हाला हे करतो. पण हे सगळे समर्थांनी ठोकून काढलेले तसे लोक. समर्थ म्हणतात, आधीच शिकवण जो शिकवी. तुला जर लोकांना शिकवायचं असेल, तर आधी तू शिकलं पाहिजे, आधी तू अभ्यास केला पाहिजे. बघा किती प्रॅक्टिकल आहे तो. आधीच शिकवण जो शिकवी, तोच पावे श्रेष्ठ पदवी. त्याशिवाय त्याला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो कष्टाला पर्याय नाही. आणि म्हणून महंताकडून समर्थांना खूप कष्ट अपेक्षित आहे. आपल्याला खरं समर्थांचा जर महंत बनायचं असेल, तर आपल्या आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ हा चिंतन, मनन, लिखाण आणि वाचन यामध्ये गेला पाहिजे. त्याच्याशिवाय समर्थांचा महंत तयारच आपण होऊ शकत नाही. आधीच शिकवून जो शिकवी, तोच पावे श्रेष्ठ पदवी. गुंतल्या लोकांस उगवी, विवेक बळे. आता हे शब्द पटकन लक्षात येत नाही. गुंतलेले लोक म्हणजे काय हो, तर जे प्रापंचिक लोक आहेत, ज्यांना परमार्था मार्गामध्ये, किंवा ज्यांना भक्ती असेल किंवा अन्य काही, जे लौकिक अर्थाला सोडून असं काही चिंतन करावंसं वाटत नाही, अशांना जो उगवी म्हणजे काय, तर आता उगवी हा शब्द त्या काळच्या एका प्रचलित, जर आपण ह्याच्यानुसार विचार केला, तर उगवणं म्हणजे काय होतं, तर एक प्रकारे तारणं, एक प्रकारे त्यांना त्या अडकलेल्या त्यांच्या त्या डे टू डे लाईफ मधून बाहेर आणणं, किंवा त्यांना एक प्रकारे नवा जन्म देणं. आणि हा जन्म कसा द्यायचा आहे, इथे कोणताच चमत्कार नाही. समर्थ म्हणतात, विवेक बळे. जो विवेक तुम्हाला घेऊन आला इथे, जो विवेक ज्या
विवेकाने चांगली गोष्ट जर त्याला मिळत तर त्याला असं वाटतं ही माझ्यापुरतीच राहावी, हे माझ्यापर्यंतच राहावं. पण मला सांगा, असं जर कल्याण स्वामींनी केलं असतं, दासबोध माझ्यापुरतच राहावा, कशाला कुणाला द्यायचं आहे, समर्थांनी मला सांगितलंय ना, किंवा असं अर्जुनानं केलं असतं, भगवद्गीता माझ्यापुरतीच राहावी, तर ती आज आपल्यापर्यंत पोहोचली नसती. हा त्यांचा मोठेपणा काय आहे, तर त्यांच्यावरती असलेली नैतिक जबाबदारी आहे. त्याप्रमाणे आपल्याला जर एखादी गोष्ट समजली, आपल्याला जर हिताचं काही कळलं, तर ती आपण बाकीच्यांना सुद्धा सांगून त्यांना सुद्धा आपण या संसाराच्या चक्रामधून बाहेर पडायला मदत केली पाहिजे, त्यांना उगवलं पाहिजे, असं समर्थ म्हणतात. आणि ते विवेकाशिवाय शक्य नाही. हा विवेक कसा निर्माण होतो, तर शंकराचार्य म्हणतात नित्यानित्य विवेक आहे. नित्यानित्य विवेक म्हणजे काय, तुम्ही कितीही आनंदात असा, आता हे अगदी प्रॅक्टिकली करायची गोष्ट आहे बघा. म्हणजे अगदी तुम्ही आम्ही आपण सगळे करू शकतो. एखाद्या वेळेला आपल्याला खूप आनंद वाटतो, कधी कधी खूप दुःख होतं. दुःख आनंद काहीही असू द्या, फक्त डोळे मिटा आणि तुम्हाला ज्या गोष्टीने दुःख झालंय किंवा ज्या गोष्टीने आनंद झालाय, ती गोष्ट डोळ्यासमोर तुमच्या आणा आणि फक्त एवढा त्यामध्ये विवेक तुम्ही करा, एवढी त्याची तपासणी करा की ही गोष्ट नित्य आहे का, ही गोष्ट परमनंट आहे का, इज इट परमनंट. जर ते परमनंट नाहीये तर त्याचं दुःखही करून उपयोग नाही आणि त्याचा आनंदही करून उपयोग नाही, त्याच्यामुळे सुखी होऊनही उपयोग नाही. आणि म्हणून हा विवेक समर्थांनी फार याला महत्व संपूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये दिलंय. पुढे तर समर्थ म्हणतात की आता महंत आहे, त्याला सगळी कल्पना आहे, कसं हे सगळं मिथ्या जग आहे, सगळं सगळं मान्य आहे, पण म्हणून त्याने कुठेतरी घाणीत लोळत पडायचं का? अजिबात नाही. आज आम्ही सोशल मीडियावरती बघतो, कोणत्या तरी रेल्वे स्टेशनवर, नाव मला कोणाचं घ्यायचं नाही, पण रेल्वे स्टेशनवरती असे कोणते तरी बाबा म्हणे लोळत पडलेले दिसतात. आणि मग भक्त मंडळी अगदी मोठमोठे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट असे शिकलेले लोक पण धावत धावत त्यांच्या मागे जातात आणि त्यांचे पाय धुवायला जातात आणि अगदी घाणीत पडलेले असतात ते. मग ह्यांचा विवेक कुठे जातो? जर समर्थ म्हणतात तुम्हाला जर महंत तुम्ही झालात, तर तुमची लौकिक क्रिया सुद्धा तेवढीच चांगली असली पाहिजे. जो महंत आहे, आता महंत झाला, सगळे गुण त्याने आत्मसात केले, पण म्हणून बाह्य रूपाने त्याने घाण असायचं का? अजिबात नाही. समर्थ म्हणतात की अक्षर सुंदर वाचणे सुंदर. बघा, सुंदर अक्षर हे कोणाचं असतं, तर ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याचं मन चांगलं आहे, त्याचं अक्षर चांगलं येतं. आजकाल आम्ही थेरपी करतो बघा, वेगवेगळे त्याच्यावरती खूप रिसर्च आता झालेला आहे एवढ्यात, की अक्षर कसं सुधारायचं किंवा सही कशी करायची. मग कोण व्यक्ती कशी सही करतो, त्या सहीनुसार त्याची पर्सनॅलिटी, त्याचं भविष्य म्हणे सांगतात. आणि मग आपलं जे अक्षर आहे, जे इंटरप्रिटेशन पॉवर आहे, ती आपल्या पर्सनॅलिटी मधून डेव्हलप होत असते. म्हणून तुम्ही बघा, जो अगदी शिस्तप्रिय व्यक्ती असतो ना, किंवा जो असा अगदी डॉमिनंट व्यक्ती असतो, तो अगदी हसून लिहितो. म्हणजे इतकं ठासून लिहितो की मागच्या पानावरती उमटतं सगळं त्याने लिहिलेलं. किंवा तो अगदी शिस्तप्रिय जो असतो, तर एक ओळ इकडची तिकडे होऊ देत नाही. पण जो अगदी आळशी असतो किंवा जो ज्याला आपण म्हणतो वेंधळा असतो, त्याचं अक्षर कसंही असतं, तिरकं असतं, किंवा त्याचं अक्षर कधी कधी त्यालाच समजत नाही, एवढं सुद्धा घाण असतं. आणि म्हणून अक्षरावरती फार भर या संपूर्ण समासात समर्थ देतात. अक्षर सुंदर वाचणे सुंदर, बोलणे सुंदर. आता ही महत्वाची गोष्ट आहे. मनुष्य किती मोठा झाला आयुष्यात, पण त्याचं बोलणं जर चांगलं नसेल लोकांशी, तर त्याला जे मिळवायचं आहे किंवा तो जिथपर्यंत जाऊ शकला असता तिथपर्यंत त्याला जाता येत नाही. अशी उदाहरणं आपल्याकडे भरपूर असतात. त्यामुळे ह्याच्यावर फार चर्चा करून उपयोग नाही. पण बोलणे सुंदर, चालणे सुंदर. आता हे चालणं कसं आहे, लौकिक अर्थानं चालणं तर आहेच, पण वैचारिक दृष्ट्या सुद्धा मनुष्याची एक चाल असते आणि ही चाल सुंदर असली पाहिजे. समर्थ म्हणतात भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी. आता ही ओवी तर बापरे अशी आहे की ह्या एका ओवीवर बोलायलाच वेळ पुरणार नाही पुढे. भक्ती ज्ञान वैराग्य हे सगळं सुंदर होऊ शकतं, हाच मुळात आम्हाला विश्वास नसतो. आम्हाला पिक्चरला जायचं असलं की आम्ही छान नटून जातो, छान सजून जातो. पण देवळामध्ये जायचं किंवा एखादा आमच्या घरी पूजा करायची म्हटली की काय देवळातच जायचंय ना, कशाला नटून जायला पाहिजे, कशाला छान टापटीत जायला पाहिजे, कसली साडी असली तरी चालतं असं आम्हाला वाटतं. कारण आमच्या नकळत, आमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये एक आम्ही अशी गोष्ट
जी खूप चुकीच्या रीतीने आमच्या मनामध्ये आलेली आहे, ती गोष्ट अशी आहे की भक्ती असेल, ज्ञान असेल, वैराग्य असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे ना लौकिकामध्ये त्याला काही लौकिकापासून बाजूला नेणाऱ्या आहेत, परमार्थाकडे नेणारे आहेत. म्हणल्यावर लौकिक दृष्टीने तो वेंधळाच असला पाहिजे, किंवा लौकिक दृष्टीने तो असा विचित्रच असला पाहिजे, किंवा त्याने काय फरक पडतोय? देव मला पावणार नाही का जर मी नीट कपडे घालून मंदिरात गेलो नाही, जर मी स्वच्छ नसलोय माझे कपडे? समर्थ म्हणतात, एक वेळ तुम्ही जुनं वस्त्र तेच तेच नेसा, तुमच्याकडे कमी वस्त्र असू द्या, पण जे काही नेसाल ते स्वच्छ असलं पाहिजे. अस्वच्छता अजिबात समर्थांना मान्य नाही. आणि म्हणून भक्ती, ज्ञान, वैराग्य सुद्धा सुंदरच करायचं आहे आपल्याला, आणि म्हणून आपल्याला समर्थांचा महंत बनायचं आहे. नवविधा भक्ती, खरं तर कविता काकू मला असं म्हणल्या होत्या की तुम्ही थोडं भक्तीवरती बोला दासबोधातल्या. पण दासबोधामधला भक्ती मार्ग असेल किंवा सद्गुरु स्तवन असेल, वेगवेगळी स्तवन आम्ही वर्षानुवर्ष ऐकतो, पण ती ऐकून सुद्धा आमच्या वागण्यामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये काही फरक पडत नाही. त्यामुळे समर्थांनी प्रॅक्टिकली जो महंत सांगितलंय, आपण सगळ्यांनी संकल्प करायचा आहे की हो, आम्हाला सुद्धा समर्थांना अपेक्षित असलेला महंत मला बनायचा आहे, आणि तो महंत बनण्यासाठी समर्थांनी हे सगळा एवढा शब्द प्रपंच, हा लेखन प्रपंच माझ्यासाठी केलेला आहे. मग हा महंत कसा आहे? जयास यत्नची आवडे, ज्याला प्रयत्नच आवडतात, प्रयत्न प्रिय असणारा, असा अभ्यासाची कास धरणारा हा महंत समर्थांचा. नाना प्रसंगी पवाडे, कसाही प्रसंग त्याच्यावर आला तरी सुद्धा त्याचं धारिष्ट कधीही ढळत नाही. आपण समर्थांची वेगवेगळी आख्यान ऐकतो, त्याच्यामध्ये समर्थ असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील. अहो काय हो, प्रॅक्टिकली विचार करून बघा ना तुम्ही. ज्ञानेश्वरांचं वय जर बघितलं, आज त्या वयाची जी साधारण मुलं आम्हाला बाहेर दिसतात, ती काय करत असतात, किंवा त्यांची काय धृती असते? समजा एखादं खेळणं त्या वयाच्या मुलाला मिळालं नाही, तर तो मुलगा रडायला लागतो. पण अहो, ज्यांना भिक्षा सुद्धा लोकांनी घातली नव्हती, ज्यांना पोट भरायला सुद्धा काही साधन त्यावेळेला लोक मिळू देत नव्हते, एवढं म्हणजे आत्ताच्या काळातल्या जर दृष्टीने विचार केला, तर त्या मुलाने किती डिप्रेशन मध्ये जायला हवं होतं. ज्ञानेश्वर आणि ही जी तिन्ही भावंड जे आहेत, ही भावंड जर आत्ताच्या काळामध्ये आपण साधारण व्यक्ती असत्या, त्या अर्थात ते अवतारच आहेत, ज्ञानेश्वर भगवान विष्णू हा मुद्दा सोडून द्या, पण साधारण व्यक्ती जर असत्या तर त्यांनी कधीच सुसाईड केलं असतं. काय आम्हाला आई बाप नाहीत, आम्हाला कोणी, आमच्या समाजातली लोक कोणी आम्हाला जगू देत नाहीत, कोणी भिक्षा घालत नाहीत, चिखल गोळे माळून फेकतात आम्हाला, आणि मग कशाला जगायचंय? पण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा भगवंताची भक्ती करता येते, आणि ही भक्ती एवढी मोठी ऊर्जा आहे की ती अवघाची संसार सुखाचा करीन. जे मोठमोठ्या राजांना सुद्धा अहो नुसतं म्हणायला काय जातंय हो, माऊलींनी केला तो विषय सोडा, पण नुसतं आम्हाला म्हणायला काय जातंय? मी एखाद्या मोठ्या व्हाईट हाऊस मध्ये चहा पितो आहे बसून, आणि ते माझ्या मालकीचं आहे. हा विचार करायला सुद्धा फार श्रीमंती लागते विचारांची. आमचे विचारच त्या लेवलच्या पुढे पोहोचत नाहीत, आणि म्हणून या मुलाला त्याच्या घरामध्ये खायला कोणी, त्याला भिक्षा वाढत नाहीत साधी लोक, पण हा म्हणतो अवघाची संसार सुखाचा करीन. किंवा समर्थांचं किती खडतर आयुष्य आहे, पण हे सगळं खडतर असून सुद्धा जयास येतनची आवडे, नाना प्रसंगी पवाडे, धीटपणे प्रगटे, घाबरत नाही समोरच्याला, निर्भय आहे, आणि जे काही आपलं मत आहे ते तोंडावर स्पष्ट मांडतो, धीटपणानं मांडतो. दडे ऐसा नव्हे. आता ती मधली जी ओवी आहे ना, तो दडे शब्द इकडचा आहे, पण त्याच्यामध्ये आपण कॉमा घालायचा आहे, आणि दडे तिकडे वाचायचा. धीटपणे प्रगटे, दडे ऐसा नव्हे, लपून बसणारा महंत नाही. जरी एकांत प्रिय असला तरी जिथे अन्याय होतो आहे, जिथे जायला पाहिजे तिथे तो जाऊनच बसतो, तिथे तो त्याचं मत मांडतो. नाहीतर म्हणजे आपल्या नेहमीच्या सलगीच्या लोकांमध्ये बडबड करायची, आणि जिथे बोलायला पाहिजे तिथे जाऊन लपून बसायचं, असा महंत नाही. दडे ऐसा नव्हे, साकडीमध्ये वरतो जाणे, उपाधीमध्ये मिळो जाणे, आलिप्तपणे राखो जाणे आपणाशी. हे खूप मोठं स्किल आहे, जे समर्थांना अवगत होतं. तुम्ही बघा, चाफळचं राम मंदिर समर्थांनी बांधलं. कसं बांधलं? शिवाजी महाराजांनी 2 दिवसात बांधून दिला असतो, सगळे कारागीर, सगळं मटेरियल पाठवून, सगळं. ते म्हणले असते काही करू नका तुम्ही, सगळं बांधून देतो, तुम्ही निवांत बसा. असं केलं नाही. तर
आजूबाजूच्या सगळ्या गावकऱ्यांना सोबत घेतलं. बरं, ज्या जमिनीवर बांधलं तिथे स्मशान होतं हो पूर्वी, पण ती स्मशानाची जमीन निवडून समर्थांनी सगळ्या गावकऱ्यांना गोळा करून रामरायाचं मंदिर बांधलं. आणि त्या मंदिरामध्ये समर्थांनी सगळा संप्रदायाचा जो कारभार, मुख्यालय चाफळ त्यावेळेला होतं. आणि हे असं करताना सुद्धा, हे सगळं करूनही समर्थांनी त्यांच्या पाद्यपूजा कधी करून घेतल्या नाही. समर्थांनी त्यांची आरती कधी लोकांकडून करून घेतली नाही. रामरायाचा उत्सव आहे, सगळं नियोजन समर्थांचं असायचं. सगळं काही, कसा उत्सव पार पडणार, कसं काय होणार, रथ समर्थांनी चालू केले पुन्हा. जी रथ परंपरा महाराष्ट्रामधून लुप्त झाली होती परकीयांच्या आक्रमणामुळे, पण ती जगन्नाथपुरी वगैरे त्या त्या भागामध्ये होती. समर्थांच्या एका काव्यात आहे, जगन्नाथाचा रथ ओढिला. समर्थ जे पर्यटनाला गेले, ते काही नुसतं फिरायला म्हणून मज्जा करायला गेले नाहीत. जिथे जिथे गेले तिथे जगन्नाथाचा रथ बघितला आणि त्यावेळेला समर्थांच्या मनात कल्पना आली असेल, जर जगन्नाथाचा रथ आहे तर माझ्या रामाचा रथ का नाही. आणि म्हणून चाफळमध्ये समर्थांनी रथ चालू केला रामाचा. हे सगळं कार्य केलं, पण स्वतः कुठेही प्रकाश झोतामध्ये आले नाहीत. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. आणि हे खूप मोठेपण आहे. मोठेपणापेक्षा हे स्किल आहे. बघा, काही लोकांचं नशीबच असं असतं ना, त्यांनी काही केलं नाही तरी त्यांची प्रसिद्धी होते. आणि काही लोक प्रसिद्धीसाठी एवढे हापापलेले असतात, ज्याचं गुरु चांगला आहे त्या व्यक्तीची खूप प्रसिद्धी होते. आता थोडं ज्योतिषशास्त्रामधलं बोलतो. आणि ज्याचा गुरु खराब आहे, त्याने काहीही केलं तरी त्याची काही करून प्रसिद्धी होत नाही. मग समर्थ म्हणतात, आपल्याला कसं व्हायचं आहे, तर साकडीमध्ये वरतो जाणे, उपाधीमध्ये मिळो जाणे. एखादी उपाधी तुम्हाला मिळाली, एखादे तुम्ही अध्यक्ष झाले, तर त्या अध्यक्ष पदाला तुम्ही न्याय दिला पाहिजे. नाहीतर अध्यक्ष आहे पण मी महंत आहे, मग मी काहीच काम करणार नाही, असू दे मी अध्यक्ष नाहीच असं म्हणायचं नाही. तर आपलं काम आपण केलं पाहिजे. उपाधी, जी जबाबदारी तुम्हाला मिळालेली आहे, त्या उपाधीला तुम्ही न्याय दिला पाहिजेच. पण अलिप्तपणे राखो जाणे आपणासी. त्या सगळ्याच्या पलीकडे आपलं जे अलिप्तपण आहे, आपली जी स्वतःची असणारी साधना आहे, किंवा आपलं स्वतःच असणारं जीवन आहे, ते वेगळं काढून ठेवता आलं पाहिजे. नाहीतर काय होतं, एखाद्या मी साध्या बँकेचा जरी चेअरमन झालो, बँकेचा अध्यक्ष झालो, तर माझ्या डोक्यात 24 तास ती हवा जाते की मी बँकेचा अध्यक्ष आहे. मग मी घरामध्ये कप कशाला विसरू माझा. पण समर्थांचा महंत असा नाही. तुमची उपाधी तुम्हाला जी मिळालेली आहे, तुम्ही बँकेत पाऊल ठेवल्यानंतर तिथले अध्यक्ष आहात. मग तिथलं काम तुम्ही अगदी नेमकेपणानं करा, जे जे तुम्हाला प्रामाणिकपणे करा. पण एकदा बँकेतून तुम्ही बाहेर पाऊल टाकलात, तुमच्या घरी आलात, की कुठला अध्यक्ष आणि कुठलं काय, तुमचं स्वतःचं जे प्रायव्हेट जीवन आहे ते तुम्ही वेगळं राखा. आज दुर्दैवाने असं होतंय की लोकांना त्यांचं सोशल लाईफ आणि त्यांचं प्रायव्हेट लाईफ हे वेगळं जपता येत नाही. आणि ह्याच्यामुळे सुसाईडचं प्रमाण वाढत आहे. याच्यामुळे लोक सुखी नाहीयेत. आणि ह्याच्यामुळे वेगवेगळे काउन्सिलर, मग कुठेतरी काहीतरी हिलिंग ज्याला आपण म्हणतो. अहो मला सांगा, 30 वर्षाच्या आयुष्यात माणसाला जे जमलं नाही, ते 3 दिवसाच्या कोर्सला जाऊन जमणार आहे का हो? 3 दिवसाचा कोर्स तो करतो, पण हा फक्त पळण्यासाठी. म्हणजे आपलं भौतिक जग जरी बाहेरचं बदललं गेलं, तरी ते 3 दिवसच तुम्ही बदलू शकता. 3 दिवसांनी चौथ्या दिवशी तुम्हाला परत तुमच्या ऑफिसमध्येच येऊन बसायचं आहे. आणि मग त्यावेळेला ती जी थेरपी आहे, त्याचा परिणाम जास्त वेळ टिकत नाही. परत पहिली पाढे 55 होतात. पण तसं करायचं नसेल तर समर्थांचा हा विवेक आम्हाला जपला पाहिजे. आता पुढच्या थोड्याच ओव्या राहिल्यात, तेवढ्यांचा आपण विचार करू आणि माझी मी बडबड थांबवणार आहे. पण समर्थ म्हणतात, आहे तरी सर्वा ठाई, पाहो जाता कोठेच नाही, जैसा अंतरात्मा ठाईचा ठाई गुप्त झाला. गंमत किती मोठी आहे बघा. आपल्या आता महंताला उपमा कोणाची समर्थांनी दिली? अंतरात्म्याची दिली. हा अंतरात्मा सगळ्यांच्या मध्ये आहे. तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, जे ऐकतायत त्यांच्यामध्ये, ज्यांचं लक्ष नाही त्यांच्यामध्ये पण आहे, जे काहीतरी दुसरं काम करतायत त्यांच्यामध्ये पण आहे. पण सगळ्यांच्या मध्ये असून सुद्धा हा अंतरात्मा कसा आहे, तर पाहो जाता कोठेची नाही. सापडतो का होतो? सापडत नाही. समर्थांचंही नाव तसंच आहे. समर्थांच्या काळामध्ये एवढी प्रसिद्धी समर्थांची होती की देशोदेशीचे लोक समर्थांना शोधायला यायचे. पण एवढं काव्य रचणारे
एवढे प्रसिद्ध असणारे समर्थ पटकन कोणाला सापडायचे नाही, कुठे गेले एकांतामध्ये कोणाला कल्पना नाही. अर्थात याला पळपुटेपणा म्हणत नाहीत. तर जसं मी म्हंटल, सोशल लाईफ आणि साधनेचं आपलं जे अंग आहे, आपली जी साधना आहे, आपण जे काही करतो ते गुप्त ठेवावं. साधारणतः गंमत अशी असते की लौकिकामध्ये प्रचार तुम्हाला मदत करतो. जर माझा व्यवसाय आहे तर त्या व्यवसायाचं मी जेवढा प्रचार करेन तेवढी त्याची वाढ होणार आहे, तेवढं त्याचा मला फायदा आहे पैशाच्या रूपाने. पण परमार्थामध्ये उलट आहे. मी जर 1 माळ जप केला आणि मी 100 लोकांना सांगितलं मी रोज 1 माळ जप करतो, तर त्या त्या परमार्थामध्ये त्याचा लॉस होणार आहे, त्याचा तोटा आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. कुठे कुठे काय तुम्ही जपायचंय बरोबर. त्यामुळे समर्थांनी सांगितलं की जसा अंतरात्मा आहे सगळ्यांच्या मध्ये आहे पण कुठेच दिसत नाही, तसा हा महंत असला पाहिजे. सगळ्यांकडून त्यानं काम करून घेता आलं पाहिजे, सगळी व्यवस्था लावली पाहिजे. पण आपणच खुर्ची टाकून स्टेजवरती बसायचं नाही की मी महंत आहे आणि मला आता दिवे ओवाळा. असं करणारा महंत नाही, ते पळत मूर्खाचं लक्षण आहे. त्यापुढे समर्थ म्हणतात, त्याही वेगळे काहीच नसे, पाहो जाता तो न दिसे, न दिसो न वर्तवी तसे प्राणी मात्रासी. आता ज्याला आपण म्हणतो अगदी की पॉइंट या संबंध या समासामधला की पॉइंट म्हणजे ही ओवी आहे. आपण कोणतेही कार्य करायला घेतलं की त्या कार्यामध्ये साधारणतः आमचा उद्देश असा असतो की माझं नाव कसं पुढे येईल किंवा त्या कार्यामध्ये माझा जास्तीत जास्त प्रचार कसा होईल. पण जो खरा महंत आहे, निष्काम कर्मयोग, हा जगणं म्हणजे काय असतं, तर त्याही वेगळे काहीच नसे. एखाद्या आपण कार्यक्रमाला जातो, तो कार्यक्रम कोणी अरेंज केलेला आहे तर त्याचं नाव आपल्याला माहिती नाही. मग त्याचं नाव आपल्याला समजतं अमुक तमुक माणसाने केलेलं आहे. बरं, मग आता हे पुढे काय होणार आहे आम्हाला माहिती नाही, त्यालाच माहिती आहे. पण तो कुठे आहे, तो वरती स्टेजवरती कुठेही बसलेला दिसत नाही. पण सगळी सूत्र, ज्याला जसं चाणक्यांना आपण म्हणतो की राजा जरी वेगळा असला तरी त्या राजाला खुर्चीवर बसवणारा आणि सगळी सूत्र जी आहे मागची ती सूत्र हलवणारा हा त्या राजापेक्षाही मोठा झाला. आणि म्हणून पाहो जाता तो कुठेच दिसत नाही, पण तरी सगळं कार्य करणारा मात्र हा असतो. असा हा समर्थांनी सांगितलेला महंत. आणि हे असे महंत नुसतं सांगितलं नाही तर निर्माण समर्थांनी केले. समर्थांच्या प्रत्येक मठामधला असणारा मठपती, मग तो सांसारिक असेल किंवा ब्रह्मचारी असेल, कसाही असला तरी तो महंतच होता. पुढे समर्थ म्हणतात, नाना विद्या त्या विवरी स्थूळ सूक्ष्म. विद्यांचे 2 प्रकार समर्थांनी इथे सांगितलेत. एक असते स्थूळ विद्या आणि एक असते सूक्ष्म विद्या. मी समजा एखादा मोठा माठ बनवायला शिकलो तर ही झाली स्थूळ विद्या, सगळ्यांना दिसणारी आहे. पण मी प्राणायामामध्ये एखादा नवीन प्रकार शिकलो किंवा मी साधनेमध्ये एखादं नवीन अंग शिकलो, काहीतरी नवीन एखादं माझ्याकडे शक्ती मी माझी विकसित केली, तर ही सूक्ष्म विद्या आहे. आणि दोन्ही विद्या माणसानंच कमवल्या पाहिजे. फक्त स्थूलतेकडे जाऊन उपयोग नाही आणि नुसतं सूक्ष्मही उपयोग नाही, तर दोन्ही अर्थात लौकिक आणि पारमार्थिक दोन्ही असलं पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात, आपणाकरिता शहाणे होती ते सहजची सोये धरिती, जाणतेपणाची महंती ऐशी असे. जो जाणता आहे तो आधी स्वतः शहाणा होतो आणि स्वतः शहाणा झाला की बाकीच्यांनाही शहाणं करायचं काम करतो. बघा, आंबा सडलेला असला तर तो सगळी पेटी सडवतो हे खरं आहे, पण एक तुरटीचा खडा पाण्यामध्ये पडला की तो सगळा गाळ तिथून बाजूला काढतो, हे सुद्धा तितकंच खरं आहे. आणि म्हणून आपण तुरटीचा खडा व्हायला शिकणं म्हणजे समर्थांचं महंत लक्षण शिकणं आहे. पुढे आता शेवटच्या 2 ओव्या उरल्यात. समर्थ म्हणतात, राखो जाणे नीती न्याय, न करी न करवी अन्याय. बघा, आमचा अप्पलपोटेपणा असा असतो की आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही आवाज उठवू, शेजारच्याच त्याचं तो त्याने बघावं. पण याला नीती म्हणत नाही. खरी नीती काय आहे, तर न करी न करवी अन्याय. स्वतः तर अन्याय करायचाच नाहीये, पण दुसऱ्यावरती जर अन्याय होत असेल तर तो सुद्धा सहन करायचा नाही. हे या महंताचं पहिलं कर्तव्य आहे. आणि हे सगळं असून सुद्धा कठीण प्रसंगी उपाय करो जाणे. हा महंत कसा असला पाहिजे,
तर अवघड वेळ आल्यानंतर कुठे कसं वागावं, कशावरती काय औषध आहे, कोणत्या प्रसंगामध्ये आपण काय करायचं, ज्याला आपण म्हणतो इमर्जन्सी. कोणती इमर्जन्सी आल्यावर कसं वागलं पाहिजे. नाहीतर महंत सगळं आहे, आमचं पाठांतर आहे, आमच्याकडे विद्या आहे, आम्ही अभ्यास करतो, सगळं आहे. पण प्रत्यक्ष काही प्रसंग जर आला तर आमचे हातपाय गळून जातात, तर आमचं बीपी लो होतं. असा महंत कामाचा नाही. आणि म्हणून प्रॅक्टिकली सुद्धा काही इमर्जन्सी त्याच्यावरती आली तर ती त्याला बरोबर तिथून सोडवता आलं पाहिजे. असा चाणाक्ष आणि असा चतुर महंत समर्थांना अपेक्षित आहे. आणि शेवटची ओवी 19वी आहे. या सबंध महंत लक्षणाचं ज्याला आपण म्हणतो फलित काय आहे. समर्थ म्हणतात, ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. सबंध या समासातलं जर आपल्याला एकच असं बाजूला काढून जर काही एक्स्ट्रॅक्ट काढायचं असेल तर ते म्हणजे दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. समर्थ म्हणतात की माझ्या रामरायाचा, त्याच्या चरित्राचं अवलोकन तुम्ही करा. आणि त्या रामरायाचं जे चरित्र आहे ते म्हणजे या महंताचं लक्षण आहे. बघा, रामरायानं एवढी मोठी वानर सेना सगळी नेली, लंकेला जाऊन एवढा मोठा पराक्रम केला, पण त्या पराक्रमाची हवा त्याच्या डोक्यात गेली नाही. ती जर गेली असती तर म्हटलं असता आता लंका माझी झाली. मी आणि बघा ना, ज्याला आपण साधारण नीती म्हणतो, युद्ध नीतीचा विचार केला तर तिथल्या राजाला त्याने त्याचा वध केला म्हणल्यावरती ती जागा त्याची झाली क्षत्रियाची. पण त्या जागेवरती ठाण मांडून रामराय बसले नाहीत, परत आपल्या आपल्या घरी आले, पुन्हा अयोध्येला आले आणि ते देऊन टाकलं बिभीषणाला. जे वास्तविक बघितलं तर रामरायाने जरी घेतलं असतं तरी कोणी काही म्हणलं नसतं, अहो तुम्हीच जिंकली लंका, घेऊन टाका तुम्हाला ती. पण असं न करता रामरायानं त्यागाचं चरित्र दाखवलं. ईशावास्य उपनिषद नावाचं उपनिषद आहे. ते उपनिषद म्हणतं तेन त्यक्तेन भुंजिथा. अहो तुम्हाला समजलं की हे जग असं असं आहे आणि सगळेच मरणार आहेत, मग दुःखमय होऊन जगायचं नाही, तर सुखानच जगायचं. पण कसं जगायचं? तेन त्यक्तेन भुंजिता, त्यागपूर्वक जगायचं. म्हणजे तुमच्या मनामध्ये नेहमी ही गोष्ट राहते की हे काय आपल्याला नेता येणार नाही. रामरायाला माहिती होतं, लंका जरी मी जिंकली आणि लंकेवर राज्य केलं तरी किती वर्ष करणार आहे. आता त्या काळच्या आयुष्यमानानुसार 100 वर्ष, 200 वर्ष, 300 वर्ष मी राज्य करेन, पण त्यानंतर मात्र मला जायचंय पुन्हा पुन्हा माझ्या निजधामाला. आणि त्यामुळे त्याग करून रामरायानं आदर्श घातला. असा हा रघुनाथाचा आदर्श, हा रघुनाथाचा गुण या संपूर्ण समासामध्ये जेवढे गुण समर्थांनी सांगितले हे सगळे रामरायाचेच आहेत. जसं आपण समर्थ 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 करत समर्थांचं स्वरूप डोळ्यासमोर आणून हा समास बघितला. बघा, कोणत्याही गोष्टीला काहीतरी आपल्याला उपमा घ्यावी लागते, काहीतरी आलंबन घ्यावं लागतं, तर ती स्पष्ट होते आपल्या पुढे. जसं आपण समर्थांना धरलं तसं समर्थांचे समर्थ म्हणजे कोण, तर समर्थांचा समर्थ हा रामराय आहे. जे जय जय रघुवीर समर्थ ब्रीद आपण म्हणतो, यातलं जे दोनदा जय येतं, तर पहिला जय लौकिकावर मिळवायचा आहे आणि दुसरा परमार्थिक जय आहे. तुम्ही आधी लौकिकावर जय मिळवला नाही तर पारमार्थिक जय तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून आधी पहिले आपला कामधंदा व्यवस्थित करायचा, आधी पहिले आपला व्यवसाय चांगला करायचा आणि मग परमार्थ मार्गाला लागायचं, समर्थांनी आम्हाला सांगून ठेवलं. आणि असा महंत बनणं हे समर्थांचं ज्याला आपण म्हणतो ड्रीम प्रोडक्ट आहे. समर्थांनी असे महंत भरपूर निर्माण केले आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये पाठवून दिले. आणि जे ह्यांचं सगळं नेटवर्क तयार झालं, बघा ना, असा एक जरी पुरुष आपल्याला भेटला तरी किती प्रसन्नता वाटेल. पण अशा सबंध पुरुषांनी संपूर्ण भारत समर्थांनी पेरून पेरून असा त्यांची जी महंतांची जी एक फौज गोळा केली, या फौजेकडूनच मोठं कार्य पुढे झालं. आणि त्या फौजेमुळे, त्या कार्यामुळे मी तर म्हणेल छत्रपती शिवाजी महाराज हे तर समर्थांचे सगळ्यात लाडके महंत आहेत. बघा तुम्ही, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, अक्षर सुंदर, वाचणे सुंदर आणि गुंतल्या लोकास उगवी, किंवा हे सगळं करून म्हणजे आहे तरी सर्व ठाई पाहो जाता कोठेच नाही. शिवाजी महाराजांचं चरित्र बघा तुम्ही, किती वेगवेगळ्या लढाया आहेत, पण त्या लढायांमध्ये सगळ्याच लढाया स्वतः महाराज जाऊन तिथे लढले नाहीत. पण जेवढे मावळे लढत होते, प्रत्येकाच्या मनगटामध्ये जो जोर महाराजांनी भरला
त्याच्या बुद्धीतून महाराजच लढत होते. आणि असं हे मोठं व्यापक कार्य जे केलं ते रामरायाचाच, रघुनाथाचाच गुण. आणि हा जो 6वा समास आहे महंत लक्षणाचा, समर्थांचा लाडका महंत कोण होता, तर तो नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज होते. एवढा विचार करून आज जो मला इथे हा विषय चर्चेसाठी दिला होता, समर्थांचं महंत लक्षण, तो मी माझ्या अल्पबुद्धीने, अल्पप्रज्ञेने सोडवायचा प्रयत्न केला. तेव्हा हा विषय समर्थांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. फार सुंदर. अं, आपण दासबोध वाचताना एक गोष्ट नेहमी लक्षात येते की समर्थांनी नेहमी नेटक्या शब्दामध्ये जे त्यांना सांगायचंय ते मांडलेलं आहे. आणि त्यांचेच भक्त म्हणून आज निनादने पण नेटक्या नेमक्या नेमस्त शब्दांमध्ये आपल्याला महंत लक्षण समजावून सांगितलेलं आहे. आणि सगळ्यांनाच माझ्या मताशी सगळेच जण सहमत असतील की खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने निनादने सांगितलं. मी अगदी मनापासून धन्यवाद मानते निनाद तुमचे. एक 5 मिनिटं आधी कोणाला विचारून घेऊयात की कोणाचा काही प्रश्न असेल तर आधी विचारू शकतील तर चालेल ना निनाद? हो, चालेल चालेल. ओके. ऐकणाऱ्यांपैकी कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल किंवा प्रतिक्रिया द्यायची असेल तर प्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली की बोलणाऱ्याला पण छान वाटतं. त्याच्यामुळे नक्की काही प्रश्न असतील तर सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया पण कळवा. माझं नाव वैदेही आहे. आजचं सेशन खरंच खूप सुंदर झालंय. म्हणजे सगळे संदर्भ देताना आणि ते आजच्या काळाला इतकं रेलेव्हंट असं निनाद गुरुजींनी सांगितलंय. हो. तर ते सांगत असताना खरंच आरसा उभा राहिला समोर आणि आपण खरंच काय करतो, काय नाही करत हो. आणि काय केलं पाहिजे हे जाणवलं. त्याच्यामुळे खरंच छान वाटतंय आणि थँक्यू या सेशनसाठी. धन्यवाद. निनाद गुरुजींचे धन्यवाद मानायलाच हवेत आपण सगळ्यांनी, कारण खरोखरीच इतक्या साध्या सोप्या शब्दात दासबोध समजावून सांगणं हे फार महत्वाचं आहे. कारण दासबोध नुसता वाचून मी नेहमी प्रवचनामध्ये हे सांगत असते की तुम्ही पाठांतर करून किंवा पारायण करून दासबोध कळणार नाहीये. दासबोध जेव्हा अंगीकारला जातो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने आपल्याला उपयुक्त होतो. त्याच्यामुळे अर्थ समजावून सांगणं फार महत्वाचं आहे आणि निनादने खरंच फार सोप्या शब्दात सांगितलंय. आणि कोणाला काही प्रश्न आहे का? ओके. निनाद, पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि तुमच्याकडून आताच आम्ही वचन घेऊन ठेवतोय की आम्ही परत जेव्हा तुम्हाला बोलवणार आहात तेव्हा तुम्ही नक्की येणार आहात आणि आम्हाला मार्गदर्शन करणार आहात. नक्कीच नक्कीच. चालेल. मार्गदर्शन करण्या एवढा मी मोठा नाही, पण चर्चा करायला नक्की आवडेल. हो, पण वयावरती हे अवलंबून नाही हे आता आम्हाला चांगलंच कळून चुकलंय. त्याच्यामुळे आम्ही मार्गदर्शनच म्हणणार आहोत यांना. आणि खरोखरीच पुन्हा दासबोधावरती बोलायला मी नक्की तुम्हाला सांगेन. आणि तुम्ही पण या त्यावेळेला आणि आम्हाला सगळ्यांना दासबोधातलं थोडं काही समजावून सांगा. नक्कीच नक्कीच. मनपूर्वक धन्यवाद. जय जय रघुवीर जय समर्थ. जय रघुवीर समर्थ. थांबूया. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री ताई. आणि आवडेल परत दासबोधाचं ऐकायला. नक्की 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 आपण बोलूया.